हे बघा, ही बाप्पाची मूर्ती बघताय ना, ती डायरेक्ट उरणवरून संभाजीनगरला जाणार आहे आणि एक आहे ती साताऱ्याला जाणार आहे ना. माझा पारंपरिक बिझनेस नाही हा, पण मला आवड आहे लहानपणापासून गणपती मूर्त्या बघणं, त्यांना डेकोरेट करणं. या कागदी लगद्याचे आहेत काय? नवीन आकर्षण आहे. ओके. Eco-friendly. दादा तू एवढे म्हणजे अशा बालमूर्त्या का ठेवल्या, एवढ्या छोट्या मूर्त्या का ठेवलेल्या आहेस तू? हाय, नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्वप्रमाणे राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, उरणकरांसाठी स्पेशल व्हिडिओ असणार आहे, कारण की यामध्ये तुम्हाला उरणचे कारखाने, उरणचे गणपती बाप्पाचे कारखाने पाहायला भेटणार आहेत. तर उरणकरांनी अजून जर म्हणजे सिलेक्शन किंवा आपली बुकिंग वगैरे चालू नसेल केलं तर ही व्हिडिओ त्यांच्यासाठी खास असणार आहे. कारण का जाऊन लवकरात लवकर बुकिंग करून टाका, कारण का आता काहीच दिवस राहिलेत. बोलता बोलता सर्व दिवस निघून जातील. तर नेहमीप्रमाणे आपली एक पूर्ण टूर असते, त्याच्यामध्ये आपण एक हमरापूरची टूर असते आणि नंतर आपण उरणचे कारखाने दाखवत असतो, उरणचे आर्ट्स दाखवत असतो. आणि गावातून येताना आपल्याला मध्ये एक आर्ट्स लागलेला, आता तिथं थांबू नाही शकलो, कारण का गाडी भुरभुर करायला लागली होती पावसामुळे, चिकर दिवस बंद असल्यामुळे. म्हणून मग गॅरेजमध्ये आलो आणि नंतर मग सुरू केलं. जाताना एकदा तिथं राऊंड मारीन. तर आपण इथूनच सुरुवात करायचो दरवेळी, जयेश या कारखान्यापासून, जयेश आर्ट्सपासून. तर आता आपण आलो डावरूनगरमध्ये. हे बघा इकडे हा उरणला जाणारा रस्ता, इथं थोडा आतमध्ये यायला लागते आणि आपल्याला भेटते इकडं जयेश आर्ट्स. नमस्कार, जयेश आपल्या समोर. काय मग कसं चाललंय? चांगलं झालंय. यंदा आपली तर शाडू मातीच्या आहेत, होत्या साडेमातीच्या, म्हणजे मोजक्यात होत्या, पण आता जवळच आल्या, सो बुकिंग झालेल्या असतील ना. साडेमातीच्या आधी सांगायला लागतात. ओके, किती जवळपास किती महिन्यापूर्वी सांगाल? 2 ते 2.5 महिन्यापूर्वी, जास्त पण कमी नाही. जास्त पण कमी नाही. ओके, आणि आता सर्व बुकिंग सुरू झाली असेल ना? Booking आहे, booking ओके, आहे. फायनल अशी डेट नाही, जिथपर्यंत आहे तिथपर्यंत. POP चे आपल्याकडे टेन्शन आहे, पीओपीचा आपल्याकडे स्टॉक आहे खूप. 1 फूट पासून ते 2.5-3 फुटापर्यंत त्याचे मोठे 5 फुटापर्यंत घेतो आपण ऑर्डर. आहे साखर, म्हणजे ते साखर चौथीचे साखर चौथीचे 5 फुटा पण घेतो, म्हणजे आपली रिक्वायरमेंट असेल तर आपण तसं करू शकतो. ओके बघा, आणि पूर्ण घर त्याने बाप्पाच्या मूर्तींपासून भरलेलं आहे बघा. पूर्ण दिसेल, जिथं नजर जाईल तिथं तुम्हाला बाप्पाची मूर्ती दिसतील. ओके बघा, चलो पिशवी वगैरे काढू नको, आपण जे विदाऊट रॅप आहेत तेच आपण बघूया. लालबागचा राजा. ही पण बघा. जे आखणे वगैरे तूच देतोस ना? पेंटिंग वगैरे सर्व तूच करतोस ना? हो, हे बघा. हा तुझा पूर्ण घर आहे ना? पूर्ण घर त्यांनी गणपती बाप्पाच्या मूर्तींपासून. हा तुझा व्यवसाय, तू हाच ना? याची बुकिंग जास्त आहे. या बाप्पाच्या मूर्तीची बुकिंग जास्त आहे असं जयेश म्हणतोय. हे सर्व बुक आहेत काय? ओके, पण अवेलेबल होऊन जातील ना? ओके बघा, ही पण मंडळासाठी पाहिजे. ही दाखव. ओके, ही बघा लास्ट इयरचे चिंचपोकलीच्या चिंतामणी बाप्पाची मूर्ती बघताय तुम्ही. पूर्ण घरामध्ये मला वाटतं 4-5 रूम आहेत, त्याच्यामध्ये पूर्ण काही गणपती बाप्पाची मूर्ती ठेवलेल्या आहे.
आणि सर्व आईवडिलां सर्वांचा साथ आणि असा व्यवसाय सुरू आहे त्याचा. आणि दरवर्षीप्रमाणे याच्या कारखान्यापासूनच आपण सुरू करत असतो. तर शुभेच्छा तुम्हाला माझ्याकडून. जयेशच्या कारखान्याला नक्की भेट द्या. जयेश आर्टला खालती नंबर स्टार्टिंगपासून येत असेल. शुभेच्छा तुला माझ्याकडून. ठीक आहे. तसं बघायला गेलं तर आम्ही सर्व रिलेटिव्हच लागतोय. ठीक आहे. शुभेच्छा तुला माझ्याकडून. नाही चहा नको. चला नको नको. असं म्हणजे कोण पण आता लगेच चहा रेडी असते तुम्ही. घेऊन सगळे मित्र परिवार बसले आहेत त्यांचा. ओके ना. ओके चलो येतोय. चला बाय 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 बाय. नजर जाईल तेवढ्या तुम्हाला गणपती बाप्पाची मूर्ती दिसतील. तुम्ही या प्रत्यक्ष इकडे या, भेट द्या आणि बघून घेऊ शकता. तर मित्रांनो उरणच्या ट्रॅफिकमधून आपण आलो आता गांधी चौकामध्ये. बघा आम्ही उरणकर बोर्ड आहे ना त्याच्या समोरच आपल्याला बघायला भेटतंय त्रिमूर्ती कला केंद्र. दरवर्षीप्रमाणे आपण इकडं छान छान बाप्पाची मूर्ती पाहत असतो. त्रिमूर्ती कला केंद्रामध्ये तुम्हाला सर्व बाप्पांची मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि जर तुम्हाला साडू मातीचे देखील पाहिजे असेल तर स्टार्टिंगपासून खालती नंबर येत असेल. हा त्यांचा शॉप आहे डिस्प्लेसाठी, पण त्यांचा खरा कारखाना आहे तो खोपट्याला आहे. खोपट्याच्या कारखान्याला व्हिजिट करून तुम्ही साडू मातीची इन्क्वायरी सुद्धा करू शकता किंवा कॉल त्यांना करू शकता. ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो. आपण इकडं होतो त्रिमूर्ती कला केंद्रामध्ये आणि आता आपण इकडं आतमध्ये आलोय. अरे बघा आतमध्ये हा बघा समोरच शॉप आहे. हा पहा श्री दत्त कला केंद्र. चलो आतमध्ये जाऊया. शौनक आहे इकडे. हॅलो शौनकने मला जवळपास 2-3 महिन्यापूर्वी सांगून ठेवलेलं का दादा नक्की ये आपल्या शॉपला नक्की भेट दे. नाही बघा मल्हार रुपये आणि हा लालबागचा राजा. कपड्यामध्ये केलं आपण. तू स्वतः करतोस सर्व? हा कपड्याचं मी करतो आता चालू केलं यावर्षीपासून. कपड्याचा स्वतः. आधी तू फक्त डायरेक्ट वर्कचं डायमंड वर्क आणि कपड्याला दादा यायचा. दादा यायचा. आता तू सर्व. आता हळूहळू 1-2 मूर्त्या चालू केल्या. ओके. चिंतामणी जो बुकिंग टॅग आहे याच्यावरती पण भेटून जाईल ना का नाही? मुंबईचा राजा. ही अशी पण कुठली तरी राजाची का महाराजाची होती काय मुंबईला? होती आय थिंक होती अशी. गेल्या वर्षी की गेल्या वर्षी. मस्त आहे बघा ती.
होती ना. तेजू काया तो तिरुपतीचा आहे. हा ना, तिरुपतीचा आहे. याचा जो धोतर आहे ना हा हा नेसवलेला आहे. जसं आपण नेसतो ना हा. तसा नेसवलेला आहे. जर सोडला तर तो अख्खा कपड्यासहित सुटला आहे. हो ते म्हणजे आपण जसं आपण माणसाला नेसवतो तसं तुम्ही नेसवले. नेसवलेला आहे गणपतीला. चला मालेवरती आलोय आणि ते साडू मातीचे आहेत. शाडू मातीच्या ह्या दीड शाडू फुटाच्या मातीच्या. तीन आहेत. तीनच आहेत आता. तीनच राहिल्यात. हा. आणि बाकी 1 फुटामध्ये. आपण म्हणजे जास्त करून आपल्या उरणमध्ये साडू मातीच्या जास्त पाहायला का नाही भेटत. एक तर हेवी पडते हा आणि हँडल करायला जरा हे जाते आणि कस्टमर नाही तेवढं अजून पण. ओके. आता वाढतंय जसं जसं ते पीओपीचं झालं आता मागच्या वर्षी ते हा, हा, हा. पण ते झालं पण तरी अजून कस्टमर नवीन नवीन वाढतात ते पीओपी मधनं मातीकडे जातात. ओके त्याच्या आता पुढच्या वर्षीपासून काउंट वाढलेला आहे. असं आहे ना. ते बघा ही बाप्पाची मूर्ती बघताय ना ती डायरेक्ट उरणवरून संभाजीनगरला जाणार आहे आणि एक आहे ती साताऱ्याला जाणार आहे ना. इकडं कोणता आहे. इकडं आहे हर्षाली कला केंद्र. तर मित्रांनो आपण आहोत आता एकदंत अपार्टमेंटमध्ये. हा बघा आणि इथून मेन रोडवरून आत यायला लागते आणि हर्षाली कला केंद्रामध्ये आपण जाणार आहोत. आता घरात ठेवण्यासाठी एकदम सुंदर बाप्पाची मूर्ती पाहायला भेटत आपल्याला. 1 फुटापासून 3 फुटापर्यंत तरी आपल्याला पाहायला भेटतात. एक फूट 1.5 फूट साडू मातीच्या बाप्पाची मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात बघा. आपण आता विवेकानंद क्लास जवळ आणि इकडे बघा ओमकार स्वरा कला केंद्र इथं आतमध्ये आहे. इकडं आतमध्ये. चलो आतमध्ये जाऊया. पोचलो आपण आता ओमकार स्वरा कला केंद्रामध्ये. नंबर पाहताय तुम्ही समोर डिस्प्लेला बाप्पाची मूर्ती एवढं. पण विषय असा आहे की ही मोठी गल्ली आणि ही विवेकानंद क्लासेस त्याच्याच एक्झॅक्ट बाजूचा गाला आहे. जाऊया आतमध्ये. दादा सजावट वगैरे तुम्ही करता का नाही मी स्वतः करतो. स्वतः करता तुम्ही मस्त. आणि पेंटिंग पेंटिंग करून आणतो ओके. आणि वर्किंग धोतर डायमंड वर्क. डायमंड वर्क वगैरे तुम्ही करता ना. हे आपल्याकडे शाडू मातीचे आहेत, कागदी लगद्याचे आहेत. या कागदी लगद्याचे आहेत काय. हा, नवीन आकर्षण आहे. ओके. फ्रेंडली. कागद आणि साडू माती मिक्स आपल्याला बाप्पाची मूर्ती पाहायला भेटत. दादा हे वरचे 4 हा नाही ह्या सर्व ओके ओके ह्या सर्व दाखवते तुम्हाला.
इको फ्रेंडली ना. हा इको. शाडू माती कशी जड असते, जरा नाजूक असते. बरोबर. कागदी लगदा ऍड करून ते टणक आणि वजनाला हलके होतात. आणि हे वाले ते शाडू मातीचे आहेत. ओके. याच्यामध्ये अजून आपल्याला बघायला भेटतील. हे पण सगळे शाडू मातीचे. हे पण शाडू मातीचे आहेत ना. बरेच जणांना प्रश्न असते शाडू मातीचे बापांची मूर्ती कुठे भेटते. माझ्याकडे 30 व्हरायटीज आहे. 30 व्हरायटी. 30 आहे. 30 म्हणजे कशी कशी. 1.5 फुटातले, 1.25 फुटातले, 1 फुटातले आणि 2 फुटातले असे शाडू माती आणि हे सगळे म्हणून टोटल 30 व्हरायटी आहे. 30 व्हरायटी. हा हे सगळे बाकी पीओपीचे. पीओपीचे आहेत. मुंबईचा राजा. सुंदर आहेत एकदम. लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई हे सर्व व्हरायटी मध्ये लावलेले आहेत. हे बघा डिस्प्लेला. तुकाराम महाराज गरुडावरती आहेत बघा. प्रत्येकाची स्किन टोन वगैरे अलग अलग आहे ना. मस्त वाटते बघायला. मागचा स्वामी आहे. स्वामी रूप आहेत. स्वामी. एक फूट पीओपीची बाप्पाची मूर्ती पाहताय तुम्ही. ही पण बघा मस्त आहे. 1 फुटामध्ये आहे ही. हा 1 फूट. 1 फुटामध्ये. आणि यात सर्व 1.5 ना. 1.5 फूट. आणि हे सर्व शाडू मातीचे ना. शाडू मातीच्या 6 इंच, 8 इंच, 10 इंच, 15 इंच वरती. आणि हे खाली आहेत ते समोर हे आहेत ते पीओपीचे आहेत. पीओपीचे आहेत ना. 6 इंच, 8 इंच. 6 इंच गणपती, 8 इंच. आणि हे कुठले खालती. हे पण पीओपी आहे छोटे. दादा तू एवढे म्हणजे अशा बालमूर्त्या का ठेवल्या, एवढ्या छोट्या मूर्ती का ठेवलेल्या आहेस तू. आपल्याकडे एनएडी मध्ये जी मंडळी आहेत हा. त्यांच्याकडे हे छोटे छोटे आदल्या दिवशी येतात आणि ते छोटे छोटे गणपती घेऊन खूप जातात. मी ह्याच्यातच बिझनेस करतो. आपल्याकडे हा परंपरा आहे की गणपती मोठा, हा. त्यांच्याकडे तो सण साजरा करतात छोटा गणपती घेऊन. ते ताट घेऊन येतात, त्याच्यामध्ये तांदूळ ठेवतात, गणपती बनवतात आणि घेऊन जातात. ओके दादा नाव आपला. माझं नाव प्रसाद म्हात्रे. ओके शुभेच्छा दादा तुला माझ्याकडून. थँक्यू. सुंदर आहेत सर्व. तेच मी बोलू खालती पण तू लहान लहान पीओपीचे असो, इको फ्रेंडली असो, सर्व लहान लहान मूर्ती ठेवलेली आहेस तू. तर बोल एकदा विचारू. जास्तीत जास्त 3 फूट एक राजा आहे माझ्याकडे. तो ठरलेला तो लालबागचा राजा तो खालती आपण बघितला तो 3 फूट. 3 फूट आहे. हा मी करून देऊ शकतो ऑर्डर प्रमाणे, पण माझ्याकडे जागा कमी असल्यामुळे मी तेवढा हे नाही करू शकतो. मग तू म्हणजे का नाही म्हणणं मोठा कारखाना घेण्याचा विचार का नाही करत. मी ऑफिस करून करतो. आता मी सुट्टीवर आहे. आता 1 आठवडा सुट्टी काढली. हा मी इकडे मुलगा ठेवलाय. माझा जॉब करून मी सॅटर्डे संडे मध्ये हे सगळं करतो. ओ. मला हे सजावटची जी आवड आहे, माझा हा पारंपरिक बिझनेस नाही, हा पण मला आवड आहे लहानपणापासून गणपती मूर्त्या बघणं, त्यांना डेकोरेट करणं त्याची आवड आहे म्हणून मी हे ओके. करतो. ओके दादा. चला आता उरणमधून आपण जाऊया रेल्वे पटरीच्या इकडे जे कारखाने आहेत, कला केंद्र आहेत तिकडं. आणि ट्रॅफिक तर आम्हाला थांबू शकत नाही. फक्त थांबू शकते तो हा बघा हा वातावरण. पाऊस येण्याचे चान्सेस कमी आहेत, पण आला तर प्रॉब्लेम करेल. आता रेल्वे पटरीच्या इकडे जे कारखाने आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा मोरा रोड, ही रेल्वे पटरी, आणि इथून आपण जात असतो UES स्कूल जवळ. इथून UES स्कूल लागते आणि इकडचा कारखाना कला केंद्र. हा 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 हा. चला तर आता तुम्ही बघणार आहात श्रेयांश कला केंद्र. श्रेयांश. आणि तुम्ही बघू शकता
भरपूर वेगवेगळे प्रकारचे बाप्पाची मूर्ती इथं आहेत आणि म्हणजे त्यांनी प्रॉपर असे म्हणजे पिशवी टाकून ठेवलेली, पण ते सर्व काढणं पॉसिबल नाही होतं. ताईला बोललो समोर जे डिस्प्लेला मेन आहेत तेच दाखव आणि तुम्ही पण समजून घ्या, कारण का तुम्ही माझं काम आहे, माझं कर्तव्य आहे तुम्हाला लोकेशन दाखवणं. बाकी जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही इकडे येऊन बघा, ठीक आहे. मी तुम्हाला फक्त लोकेशन दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि बाप्पाची मूर्ती कुठे भेटतात ते दाखवण्याचा प्रयत्न आहे. बाकी तुम्ही या इकडे. एक ते 1.5 फुटापर्यंत साडू मातीचे गणपती बाप्पा पण पाहायला भेटतात. सर्व पिशवी काढणं पॉसिबल होत नाही, पण तरी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे उरणमध्ये आपल्याला ॲट प्रेझेंट म्हणजे तुम्ही साडू मातीचे बाप्पा पण बघू शकता. इकडं बघा ताई, सजावट वगैरे तुम्हीच करता काय? कारण का प्रत्येक बाप्पाची सजावट आणि म्हणजे आर्ट एकदम वेगळाच पाहायला भेटला आहे. दागिने वगैरे तुम्हीच लावता? श्रेयश कला केंद्र उरण. ही बघा ही रेल्वे पटरी. आपण आलो आता श्री गौरी कला केंद्रामध्ये. हा बघा मोठ्या समोरच तुम्हाला बॅनर पाहायला भेटते. तर तुम्ही गौरी कला केंद्रामध्ये बाप्पाची मूर्ती पाहताय आणि अशी माहिती आलेली आहे की गौरी कला केंद्र या कारखान्याचा आपल्या इकडं पेनला पण. पेन हमरापूरला आहे का कुठं आहे? पेनमध्ये. हमरापूरमध्ये नाही ना? हां, हमरापूरमध्ये नाही, पेनमध्ये कारखाना आहे त्यांचा. तर त्याने हा डिस्प्लेसाठी आपल्या उरणमध्ये शॉप ठेवलेला आहे. आखणी वगैरे बघा मस्त आहे बघा, समजून येते लगेच. तर गेल्या वर्षी आपण थोडा लवकर शूट चालू केला होता, म्हणजे उरणचे गणपती कारखान्यांचा. सो आपला हा मिस झालेला गौरी कला केंद्र. सो यंदा आपण ती पूर्ण करून टाकला. ठीक आहे. ही पण मस्त आहे, ही पण सुंदर आहे. आखणी वगैरे बघायची. 2 फुटामध्ये पाहायला भेटते आपल्याला. 2 फूट आहे. इकडं प्रॉपर जे आहेत ते सर्व घरगुती गणपती ठेवण्यासाठी एकदम प्रॉपर आहेत साईज. चला, धन्यवाद. आपला काम आहे फक्त तुम्हाला लोकेशन दाखवण्याचं. ठीक आहे. बाकीचे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तसं तुम्ही या. यंदा विचार केली असेल तशी बाप्पाची मूर्ती तुम्ही घरी घेऊन जा. हा उरण नागाव रोड, ही आपली अन्ना हायस्कूल.
आणि इकडे समोरच मोरिया कला केंद्र आपल्याला पाहायला भेटते. हा पहिले त्या बाजूला असायचा, तो आता तिकडे शिफ्ट होऊन इकडे आलाय. हे बघा मोरिया कला केंद्र. आतमध्ये बघूया. बाबू काय खातस? मला दे. नको, खा खा खा. मोरिया कला केंद्रामध्ये आपल्याला 1 फुटापासून साधारण 3 फुटापर्यंत बाप्पाचे मूर्ती आपल्याला पाहायला भेटतात बघा. 4 फूट पण आहेत. 6 इंच पासून 6 इंच पण आहेत. दाखवतो तुम्हाला. 6 इंच पण आहेत. बघा नागपंचमी येत आहे, त्यासाठी आपल्याकडं नाग पण आहेत. माऊली मंगल कार्यालयाजवळ एक कारखाना असायचा, चिन्मय कला केंद्र. तो सध्या इकडं आम्हाला कुठं दिसला नाही. ओके चलो. गेल्या वर्षी समोरच्याच गाल्यामध्ये होता, तो आम्ही त्याला बघत आलो होतो इकडे, पण नाही. जाऊया आता पुढे. पोहोचलो आपण आता राजपाल नाक्यावरती, आणि हा आपला एक जुना गणपती कारखाना आहे, तिकडे जाऊया आपण. 4, 5, 6 इंचपासून ते 3, 3.5 फुटापर्यंत चालू आहेत ना आपल्याकडं. 3 फुटापर्यंत. इथून सर्व साडू मातेचे सुरू होतात आणि खालीपर्यंत आणि इथपर्यंत. एक पण आणि खालीचे पण. हे बघ, हे पण, हे पण. ओके बघा, हे सर्व साडू मातेचे आहेत. आणि खालती पण 1 ते 1.5 फुटामध्येच आहेत ना. 1 ते 1.5 फुटामध्ये तुम्हाला इकडे साडू मातेचे गणपती बाप्पांची मूर्ती पाहायला भेटते. मित्रांनो, आता आलं आपण कोट नाक्यावरून खाली. समोर आपले आनंदी हॉटेल, आणि त्याच्याच एक्झॅक्ट समोर पटरीवरती श्री राघवदेव कला केंद्र, मानसी आर्ट्स. ठीक आहे, चलो. रात्र होत चाललेली आहे, कालोख झाला आहे. सुरुवातीलाच आपल्याला सर्व जे कुठपासून सुरुवात. हां, साडू मातीचे आहेत बघा. 1.5 फूट असतील ना. 1 फूट, 1.5 फूट, 6 फूट. 1 फूट, 1.5 फूट, 6 फूटमध्ये तुम्हाला शाडू मातीचे बाप्पा भेटून जातील बघायला. आणि हा जो प्लेनवरती आहे तो POP मध्ये आहे. ओके. दादा, आपण जास्त करून शाडू मातीचे बाप्पांची मूर्ती ठेवत का नसतो? ठेवतो असते, पण जसे रिक्वायरमेंट आहे हिशोबाने. हां, रिक्वायरमेंट असेल तर. पण जास्त करून POPचे आपल्या उरणमध्ये तरी POPचेच वापरतात. ओके. आता लोक वाढायला लागले का शाडूसाठी. शाडूसाठी वाढायला लागले. प्रत्येक जो म्हणजे आता मी जातो शॉपमध्ये, वर्कशॉपमध्ये, ते तेच सांगतात आता शाडू मातीसाठी कस्टमर वाढायला लागलेत. ओके, दरवर्षीप्रमाणे. ओके. आणि येणाऱ्या दिवसामध्ये अजून वाढतील. अजून वाढतो. ओके. दादा, नाव आपला? राजेश भाई. राजेश भोईर. आपले कोट नाक्यावरचे. ओके. या मूर्तीनं जास्त डिमांड आहे आपल्याकडं. हो, जास्त टॅग दिसतात यांच्यावरतीच ना. गेल्या वर्षापासून चालू आहे. हां, गेल्या वर्षीपासून ना. 40 मूर्त्या गेल्या. गेल्या वर्षी 40 मूर्त्या गेल्या. आणि हाईटमध्ये 2 फूट 2.5 फूट. 2 फूट 2.5 फूट म्हणजे घरगुती 1.5 फूट. 1.5 फूट. आपल्याकडे किती फुटापर्यंत बाप्पा असतं? 6 फुटापर्यंत. 6 फुटापर्यंत. ओके. गौरवाई सुद्धा येते बघा.
बरेच बाप्पाची मूर्ती तुम्हाला इथं पाहायला भेटतात आणि सर्वांची जी पिशवी आहे ती काढणं पॉसिबल नव्हत. मी नेहमी पण बोलत असतो. ही शाडू मातीची. शाडू मातीची आहे ती. ओके. आणि त्याची सजावट वगैरे तुम्हीच करता? हा, मीच करते. सजावट चालू आहे सध्या. ONGC कॉलनीमध्ये घेतली आहे हो, हो. काही? 1.5 फूट आहे ना? संदीप. 1.25 फूट. डायमंड वर्क वगैरे तुम्हीच सर्व करता ना? ब्लॉगच्या सुरुवातीलाच मी म्हणालो होतो की आपल्या करंजा रोडवरचा जो एक कारखाना होता तो आपल्याकडून राहिला. पंचवटी कॉलनी समोर आहे मी. आणि इकडं बघा समर्थ कृपा. आणि वाजलेत किती आता? साधारण 8:30 वाजलेत आणि 8 बंद आहे. कारखाना बंद आहे. मस्त डिस्प्लेला बाप्पाची मूर्ती होती पण आता सध्या बंद आहेत. ठीक आहे. चला. समर्थ कृपा आर्ट्स. तर मित्रांनो ब्लॉग कसा वाटला? उरणचे गणपती बाप्पाचे कारखाने दाखवण्याचा प्रयत्न केलाय. एकूण जेवढे मला माहिती आहेत प्रत्येक जागी म्हणजे गेल्या वर्षी जिकडं गेलो तिथंच परत जाण्याचा प्रयत्न केला. कोण भेटला कोण नाही भेटला तर प्रत्येक जरी शटर बंद असलं तरी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय. सो जेवढा चांगला करता येईल तेवढा मी चांगला ब्लॉग केलाय. आणि त्याच्यावरती सर्वात मोठे आभार म्हणजे पावसाचे. तो व्हिडिओ शूटच्या मध्ये आलाच नाही. आता घरी आलो आणि आलाय आणि 2-4 दिवस भरपूर पाऊस सुद्धा पडतोय. तर जास्तीत जास्त चांगली व्हिडिओ आणि चांगली मूर्ती दाखवण्याचा प्रयत्न केलाय. कारण का म्हणजे कला केंद्र शॉप भरपूर मोठे असतात आणि त्याच्यामध्ये हर एक बाप्पाचे कव्हर केलेली मूर्ती म्हणजे पिशवीने दाखवणं पॉसिबल नाही. त्यांना उगाच त्रास होतो. सो मी प्रत्येक जणांना नव्हतं सांगत. आणि जिथं आई लोक होती त्यांना तर अजिबात सांगितलं नाही काय काढून दाखवून वरवरून असे दाखवले. फक्त तुम्हाला लोकेशन बा आणि तुम्ही तिकडे जाऊन तुम्हाला पाहिजे ते सिलेक्ट करू शकता. बाकी जे यंगस्टर वगैरे मुलं वगैरे होती त्यांना मी सांगायचो काय मला दाखव, ओपन करू दे मला. तर अशा प्रकारे हा व्लॉग सुरू झालेला आहे. उरणचे गणपती बाप्पाचे कारखाने तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भरपूर फिरलोय. 5:30च्या दरम्यान गेलो होतो. आता 9 वाजत आलेत. आज गटारीचा दिवस आहे तरी सुद्धा मी तिकडे गेलो होतो. तर कसा वाटला ब्लॉग? बुकिंग केलीत का ना अजून नसाल केली तर नक्की जाऊन करा. ब्लॉग मोठे होतात कारण की हे सर्व दाखवण्याच्या नादामध्ये मोठे ब्लॉग 100% होतात. एंड मोठा न करता ब्लॉग एंड करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर. बाय बाय. सी यू सून. काळजी घ्या.